हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 6वी भूगोलाचा 4th चॅप्टर, तो म्हणजे हवा व हवामान. नावावरूनच तुम्हाला समजलं असेल की या चॅप्टरमध्ये आपल्याला हवा आणि हवामान याच्यातला बेसिकली डिफरन्स समजून घ्यायचा आहे. हवेचे अंगे कोणते आहेत हे आपल्याला पाहायचं आहे आणि पृथ्वीवर जी आपण हवा अनुभवतो ती नेमकी काय आहे हे आपल्याला या चॅप्टरमध्ये कळणार आहे. तर चॅप्टर शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे जाण्याआधी पहिले 3 चॅप्टर जर तुम्ही पाहिले नसतील 6वी भूगोलाचे तर ते नक्की पाहून घ्या. आपल्या चॅनलवर तिन्ही चॅप्टर अवेलेबल आहेत. तुम्हाला जर पुढचा भूगोल व्यवस्थित समजून घ्यायचा असेल तर ते तिन्ही चॅप्टर तुम्हाला खूप जास्त हेल्पफुल ठरणार आहेत. सो आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर पण नक्की शेअर करा. डे टू डे लाईफमध्ये आपण आपल्या मित्रांसोबत किंवा आपल्या फॅमिलीसोबत जेव्हा गप्पा मारतो तेव्हा आपल्याला बऱ्याच वेळा म्हणजे आपण एकतर आपण बोलतो नाही तर आपल्याला असं ऐकू येतं काय की आपली आई कधीतरी आपल्याला सांगत असती, आज सकाळी खूप गार वारं सुटलं होतं बरं का, आज सकाळी वातावरण खूप थंड होतं. किंवा दुपारच्या वेळेस आपण कधीतरी कोणाला तरी बोलताना ऐकतो, यार आज खूपच उकडतंय किंवा आज काय भयंकर गरमी. किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण असं म्हणतो की आल्हाददायक वातावरण झालेलं खूप जास्त. किंवा काही जण म्हणतात खूप प्लीझंट फील होतंय. किंवा संध्याकाळचं जे वातावरण आहे ते खूप जणांना आवडतं. आपल्याला संध्याकाळी बाहेर जायचं मन करतं का, कारण जास्त गरमी पण नसती जास्त थंडी पण नसती, म्हणजे एकदमच रूम टेम्परेचर सारखं एन्व्हायरमेंट संध्याकाळी 5, 6, 7च्या आसपास झालेलं असतं. रात्री कधीतरी आपण असं बोलतो किंवा आपण असं ऐकतो की खूप भारी चांदणं पडलेलं आहे किंवा खूप जास्त अशी गार हवा सुटलेली आहे. हे असं म्हणजे असं काही कंपल्शन नाही की हिवाळ्यातच असं आपल्याला ऐकायला भेटेल, बऱ्याच वेळा उन्हाळ्यात पण ऐकायला भेटतं. कधी कधी असं होतं बघा, उन्हाळ्यामध्ये रात्री लाईट जाती आणि आपण टेरेसवर जातो आणि अचानकच एकदम मंद हवेची अशी झुळूक येते. आपण काय म्हणतो, अरे वा कसली भारी हवा आली. किंवा तुम्ही जर कधी शेतात गेला असाल तर तिथं पण एकदम अशी मंद गार हवेची झुळूक येत असते. हे सगळं काय मित्रांनो, जे आपल्या आजूबाजूची जी कंडिशन आहे वातावरणाची ती प्रत्येक वेळेस सेम आहे का, तर अजिबात नाही. सकाळी आपल्याला गार फील होतंय किंवा दुपारी आपल्याला गरम वाटतंय, संध्याकाळी आपल्याला आल्हाददायक वाटतंय, रात्री आपल्याला परत गार वाटतंय. किंवा कधी कधी रात्रीची हवा जर स्टॉप झाली तर अचानक उकडायला लागतं, घाम यायला लागतो रात्री पण, उन्हाळ्याच्या मध्ये वगैरे असं होतं. तर हे काय, तर हीच आहे त्या सर्टन कंडिशनला म्हणजे त्या सर्टन पिरियडला असलेली वातावरणाची स्थिती, म्हणजेच काय, हवा. अजून सिंपल करून सांगतो, जेव्हा तुम्ही एखादा स्पेसिफिक टाइम पकडता, म्हणजे मला दिवसभरातून 12 ते 1 या दरम्यान वातावरणाची स्थिती सांगायची, तर त्यावेळेस मी असं नाही म्हणणार की 12 ते 1 या दरम्यान हवामान काय आहे, हे नाही म्हणत आपण. आपण काय म्हणतो, 12 ते 1 या दरम्यान मला गरम होत होतं, म्हणजे काय, हवा उष्ण होती. म्हणजेच काय, 12 ते 1 हा एक स्पेसिफिक टाइम आपण पकडला. किंवा 12 ते 3 हा पण एक स्पेसिफिक टाइमच झाला. 3 तास म्हणजे काय, पूर्ण भूगोलाचा जर आपण विचार केला तर 3 तास एवढं जास्त मॅटर नाही करत. तर एक स्पेसिफिक टाइम म्हणजे एक तुम्ही 12 ते 1 पकडा, नाहीतर 7 ते 8 पकडा, नाहीतर 9 ते 10 पकडा, कोणता पण एक स्पेसिफिक टाइम, त्यावेळेस एका स्पेसिफिक ठिकाणी म्हणजे एका विशिष्ट ठिकाणी असलेली वातावरणाची स्थिती म्हणजेच काय, तर हवा. उदाहरणार्थ तुम्ही जर कधी महाबळेश्वरला गेले तर महाबळेश्वरला जर गेले तर तुम्हाला दुपारच्या वेळेस पण म्हणजे 11 ते 12 हा टाइम दुपारचा जर आपण पकडला तर त्यावेळेस कदाचित तुम्हाला तेव्हा पण थंडीच वाजणार आहे. आणि हे जर तुम्ही मुंबई साईडला जर गेले किंवा नगर साईडला जर गेले, विदर्भात गेले, मराठवाड्यात गेले तर 11 ते 12 यावेळेस एवढं भयंकर ऊन असतं, उन्हाळ्यात म्हणा किंवा इतर दिवशी म्हणा, की आपल्याला तिथं घराच्या बाहेर पडूशी नाही वाटत. हे काय झालं, महाबळेश्वरची हवा त्या सर्टन पिरियडला वेगळी आहे, परंतु दुसऱ्या ठिकाणची त्या सर्टन पिरियडला हवा वेगळी, बरोबर. म्हणजे याच्यावरून आपल्याला हवेची डेफिनेशन काय कळली, कोणत्याही ठिकाणचं पकडा बरं का, जगात कोणत्याही ठिकाणचं, कोणत्याही ठिकाणी किंवा एखाद्या विशिष्ट ठिकाणी असलेली विशिष्ट वेळेला, काय म्हणतोय मी, एखाद्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती म्हणजेच काय, हवा. जे उदाहरण आपल्याला बुकमध्ये दिले ते आपण इथे घेऊ. आता त्यांनी बुकमध्ये काय उदाहरण दिले, त्यांनी 3 सिटीज घेतलेल्या आहेत. कोणत्या कोणत्या घेतलेल्या आहेत, खालचं घेतलंय कोची, मधली घेतलंय भोपाळ आणि वरती घेतलंय मसुरी. इथं मसुरी आहे. आता त्यांनी काय सांगितलं आपल्याला की 10 जून ही तारीख त्यांनी पकडलेली किंवा जून महिना त्यांनी पकडलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जून महिन्यामध्ये मान्सून वारे स्टार्ट होतात, म्हणजेच काय, पावसाळा सुरू होतो. ते वारे सगळ्यात आधी भारतात एंट्री कुठून करतात, तर खाली केरळच एंट्री करतात, बरोबर, मान्सूनचे वारे. म्हणजेच काय, भारतात सगळ्यात जास्त सुरुवातीला म्हणजे सगळ्यात आधी पावसाची सुरुवात कुठून होणार आहे, साऊथ कडून, म्हणजेच कुठून, केरळकडून. आता जून महिन्यात म्हणजे नॉर्मली ते कधी असतं, मेच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये मान्सून वारे प्रवेश करतात. म्हणजेच काय, कोचीला वातावरण कसं असणार आहे, ढगाळ वातावरण असणार आहे, तिथं पावसाचं वातावरण झालेलं आहे. परंतु भोपाळ कुठे आहे, भोपाळ येतं एकदम सेंटरला, म्हणजे महाराष्ट्राच्या जवळपास भोपाळ आहे.
आता भोपाळमध्ये इथं कंडिशन कशी असणार आहे तुम्हाला पण माहिती आहे की आपल्या इथे उन्हाळा लवकर संपत नाही. म्हणजे जून महिना जरी आला तरी आपल्याकडे असं कंपल्शन नाही आता महाराष्ट्रामध्ये म्हणा किंवा MP UP मध्ये म्हणा की पावसाळा लगेच स्टार्ट होईल, असं अजिबात कंपल्शन नाही की जून महिना आला की पावसाळा स्टार्टच झाला. म्हणायला म्हणतात की जून पासून पाऊस चालू होतो, पण तसं टेक्निकल जर तुम्ही पाहिलं तर जून पूर्ण संपत येतो तरी सुद्धा आपल्या इथला उन्हाळा संपत नाही. आपल्या इथं प्रॉपर पावसाळा पार जूनच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलैच्या फर्स्ट आठवड्यात चालू होतो. म्हणजेच काय भोपाळला इथं काय असणार आहे तेव्हा ऊन असणार आहे. आणि वरती मसुरी काय थंड हवेचं ठिकाण आहे, ते हिमालयाच्या जवळ येतं. म्हणजे तिथं काय असणार आहे हवामान थंड असणार आहे. म्हणजे तिथं वातावरण कसं असणार आहे थंड. भोपाळला कसं आहे गरम आणि कोचीला कसं आहे तर ढगाळ वातावरण आलेलं आहे. तर तिन्ही ठिकाणी जर तुमचे मित्र राहत आहेत, तुम्ही राहताय समजा भोपाळला, तुमचा एक मित्र राहतोय मसुरीला आणि एक मित्र राहतो खाली कोचीला, तिघांनी सेम टायमाला कपडे धुतले आणि सेम टायमाला कपडे वाळत घातले दुपारच्या वेळेस, तर कोणाचे कपडे लवकर वाळतील तुम्हाला काय वाटतं? तर ऑब्व्हियसली कोणाचे वाळणार आहे? भोपाळला जे राहताय तुम्ही, जे भोपाळला राहताय तुमचे कपडे लवकर वाळतील. का? कारण उष्णता आहे बरोबर, तिथं ऊन पडलेलं आहे. उन्हामुळे काय होतं तर जे कपड्यांमधलं जे पाणी ना त्याचं बाष्पीभवन लवकर होतं. बाष्प म्हणजे काय तर व्हेपर, म्हणजेच काय वाफ. वातावरणामध्ये वाफ असती बरोबर, हे नेहमी लक्षात असू द्या. वातावरणात काय असती? वाफ असती. म्हणजेच काय वातावरणामध्ये बाष्प असतं, प्रेझेंट असतं. काही ठिकाणी जास्त असतं, काही ठिकाणी कमी असतं. जिथं जास्त असेल तिथं आपण काय म्हणतो मुंबई साईडला किंवा कोकणात जास्त असतं, वातावरणामध्ये वाफ जास्त राहते. आपल्याला ती दिसत नाही पण भरून तिथे असती. त्याच्यामुळे आपण तिथं काय म्हणतो इथं खूप दमट वातावरण आहे. म्हणजेच काय इथं आपल्याला जीव गुदमारायला होतोय किंवा दमट हवामान तिथं क्रिएट होतं. हेच जेव्हा आपण मध्य महाराष्ट्रात येतो, मराठवाड्यात येतो, विदर्भात जातो, समुद्रापासून खूप लांब जातो आपण, तिथं काय तर वातावरणामध्ये वाफ एवढी जास्त नाहीये. तर तिथं हवामान कसं आहे कोरडं हवामान आहे बरोबर. हा फरक आहे दमट आणि कोरडा याच्यातला, ते आपण पुढे अजून पाहू. पण सध्या इथे लक्षात घ्या कपडे जास्त लवकर कुठे वाळणार आहे भोपाळला, कारण तिथं ऊन पडलेलं उष्णता आहे. कोचीला वाळतील का लवकर? भले इथं पाऊस पडत नाहीये आणि इथं उष्णता पण आहे, परंतु इथं कपडे लवकर वाळतील का? नाही वाळणार. का? कारण वातावरण ढगाळ आहे. त्याच्यामुळं जे कपड्यांमधली जी पाणी त्याचं बाष्पीभवन लवकर होणारच नाहीये. आणि आणि मसुरीमध्ये कपडे अजून जास्त टाइम घेतील वाळायला. का? कारण तिथं वातावरण थंड आहे. वातावरण जर थंड आहे त्याच्यामुळे त्या कपड्यातलं पाणी लवकर निघणार नाहीये. म्हणजेच काय तर ह्या सगळ्या ठिकाणी आपल्याला हवेचा वेगवेगळा अनुभव येतो. मग हवेचे आपल्याला कोणते कोणते उदाहरणं सांगता येतील? आता आपण बराच पाहिलेले बघा, इंट्रोडक्शनमध्ये आपण बराच टाइम घातलेला आहे. इंट्रोडक्शन म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 30% चॅप्टर इथंच झालेला आहे आपला. तर आपल्याला हवेची उदाहरणं कोणते कोणते सांगता येतील? आताच आपण पाहिलं थंड हवा, गरम हवा किंवा दमट हवा किंवा कोरडी हवा. आता आपण दमट हवा आणि कोरडी हवा याच्यातला डिफरन्स पाहिला. आता तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे ऋतू कोणते कोणते आहेत? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. हे सोडून अजून काही उपऋतू आहेत. हे जर तुम्हाला माहीत असतील तर खाली कमेंट करा. जे पण बरोबर कमेंट करतील त्यांच्या कमेंटला मी लाईक करणार. आता तुम्हाला तर माहितीच आहे आपल्याकडे 3 मेन ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. आता प्रत्येक ऋतूचा कालावधी ठरलेला आहे. सर्वसाधारणपणे त्याच ऋतूमध्ये म्हणजे त्या पिरियडमध्ये तोच ऋतू असतो. उन्हाळ्यामध्ये पावसाळा येत नाही, पावसाळ्यामध्ये हिवाळा येत नाही, हिवाळ्यामध्ये उन्हाळा येत नाही. परंतु आता सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे मिक्स व्हायला लागलेले. परंतु आपण इथे अभ्यासाच्या दृष्टीने पाहू तर जेव्हा आपण पाहतो ना तर सर्वसाधारणपणे जेव्हा उन्हाळा चालू आहे ना तेव्हा आपण हे पाहतो की पूर्ण देशामध्ये उन्हाळ्याचाच ऋतू चालू आहे. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणची हवा वेगळी असेल. म्हणजे उन्हाळ्यामध्ये कदाचित तुमच्या इथं थोडंसं, तुम्ही जर समजा आता संभाजीनगरला जर राहताय तर छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यावेळेस थोडीशी थंड हवा असू शकते. पण हे जर तुम्ही यवतमाळला राहताय तर त्या स्पेसिफिक पिरियडला यवतमाळला कदाचित तुमच्याकडे खूप जास्त गरम हवा असू शकते. परंतु ओव्हरऑल जर आपण भारताचा विचार जर केला किंवा महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं जर झालं तर पूर्ण उन्हाळ्या ऋतूमध्ये आपल्याला वातावरण कसं दिसणार आहे तर उष्ण आणि काय असणार आहे गरम हवेचं वातावरण असणार आहे बरोबर. हेच जेव्हा आपण हिवाळा पाहतो तेव्हा आता समजा आपल्याला मुंबईवरून नागपूरला जर जायचंय तर आपल्याला माहिती हिवाळा चालू आहे. आपण काय करणार आहे प्रवासामध्ये गपचूप स्वेटर सोबत घेणार आहे बरोबर. भले सध्या आता नागपूरला सध्या दुपारच्या वेळेस गरम हवा चालू आहे, पण आपण तो विचार करणार आहे का? नाही. आपण काय विचार करतो नाही प्रवासात थंडी वाजेल किंवा तिथं गेल्यावर रात्री जर थंडी वाजली तर काय करायचं, हिवाळा चालू आहे, स्वेटर सोबत ठेवू, कानडुबी सोबत ठेवू. आपण आपल्या प्रिपरेशनमध्ये निघतो. हे जेव्हा पावसाळा चालू असतो आपण गपचूप आपलं रेनकोट नाही तर छत्री सोबतच घेऊन निघतो, आपल्याला कुठेही जायचं असू द्या. म्हणजेच काय त्या ऋतूमध्ये एका सर्वसाधारण प्रदेशात म्हणजे महाराष्ट्र हा जर प्रदेश आपण कन्सिडर केला तर त्या महाराष्ट्रामध्ये पावसाळ्यामध्ये पाऊस कुठेही पडू शकतो, कधीही पडू शकतो. म्हणजे आपण काय म्हणतो सगळीकडे पावसाचं वातावरण आहे. किंवा
पूर्ण देशात जरी विचार केला तरी पण सर्वसाधारणपणे पावसाळ्याच्या महिन्यांमध्ये सगळीकडे म्हणजे आपण कन्सिडर करून घेतो की आता पाऊस पडणारच आहे कुठं ना कुठं. सध्या कुठं पडत असेल कुठं पडत नसेल, परंतु त्या 3-4 महिन्यासाठी आपण असं कन्सिडर करतो की सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. ही हवा आहे का मित्रांनो? तर अजिबात नाही. हवेमध्ये काय पाहिलं होतं आपण, तर अल्प काळासाठी, म्हणजेच काय ते स्पेसिफिक टाइमसाठी, म्हणजे काय अल्प काळासाठी, म्हणजे काय थोड्या काळासाठी. पण आता हवामानामध्ये काय पाहिजे आपल्याला, दीर्घ काळासाठी. उन्हाळा फक्त एक दिवस नाहीये किंवा एखादा तासापुरता उन्हाळा येत नाही, तर तो येतो 3-4 महिने उन्हाळा चालतो, बरोबर. तर हवामान म्हणजे काय, तर एखाद्या प्रदेशाची दीर्घ काळासाठी चाललेली सरासरी कंडिशन किंवा स्थिती म्हणजेच काय, तर हवामान. लक्षात आलंय तुमच्या? तुम्ही जर क्रिकेट पाहत असाल किंवा तुम्ही IPL वगैरे जर पाहत असाल तर तिथं ॲव्हरेज लिहून येतं बघा नेहमी. विराट कोहलीचं ॲव्हरेज आहे समजा 80 किंवा शुभमन गिलचं 97चं ॲव्हरेज, सचिन तेंडुलकर होता तेव्हा त्याचं 70, 80, 90, 100 राहायचं ॲव्हरेज. तर ॲव्हरेज म्हणजे काय, तर आतापर्यंत त्यांनी वन डे मध्ये किती मॅचेस खेळल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी रन किती केले त्याचा एक सरासरी काढली. म्हणजेच काय, त्याचा फॉर्म्युला काय असतो सरासरीचा, 1+1+1. त्यांनी 3 मॅचेस जर खेळल्या आणि 3 मॅचेसमध्ये 1-1 रन जर त्यांनी केलेला आहे तर त्याचं ॲव्हरेज किती झालं, तर 1+1+1 म्हणजे किती, 3/3 म्हणजे काय, त्याचं ॲव्हरेज झालं 1. हा त्याचा फॉर्म्युला आहे. फॉर्म्युला लक्षात नका ठेवू, जस्ट सरासरी लक्षात घ्या. म्हणजेच काय, एका प्रदेशाची दीर्घ काळासाठी काढलेली वातावरणाची सरासरी स्थिती म्हणजे काय, हवामान. एवढं सरळ आणि सोपं आहे. हवा म्हणजे काय, तर एका स्पेसिफिक ठिकाणी एखाद्या ठिकाणचं त्याच वेळेला किंवा अल्पकालासाठी किंवा तत्कालीन काळासाठी असणारी वातावरणाची स्थिती म्हणजे हवा. परंतु हवामान म्हणजे काय, एखाद्या प्रदेश मोठा, महाराष्ट्र प्रदेश झाला, मराठवाडा प्रदेश झाला, विदर्भ प्रदेश झाला, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश झाला, कोकण प्रदेश झाला. म्हणजेच काय, एखाद्या प्रदेशाची दीर्घ काळासाठी, म्हणजे तो पिरियड 3 महिन्याचा असू द्या, 4 महिन्याचा असू द्या, म्हणजे महिन्यांमध्येच त्याची गणना होती किंवा काही ठिकाणी देशांचा जर विचार केला तर वर्षांमध्ये पण त्याची गणना होती. तर काय, एखाद्या प्रदेशाची दीर्घ काळासाठी काढलेली वातावरणाची सरासरी स्थिती. सरासरी का पकडतोय, आताच आपण काय पाहिलं, एखाद्या प्लेयरनी 3 मॅचेस जर खेळल्या तर 3 मॅचेसचे त्याचे वेगवेगळे रन. आता जेव्हा आपण एखादा मोठा प्रदेश कन्सिडर जर करतो तर महाराष्ट्रामध्ये आज समजा आता उन्हाळा जर चालू आहे, उन्हाळा कधी चालू असणार आहे आपल्याला माहिती, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे हे उन्हाळ्याचे महिने असतात नॉर्मली. तर सरासरी स्थिती म्हणजे ह्या महिन्यात सर्वसाधारणपणे महाराष्ट्राचं टेम्परेचर होतं 36 डिग्री, ते मार्चमध्ये वाढून झालं 38 डिग्री, तेच पुढच्या महिन्यात झालं 40 डिग्री, तेच पुढच्या महिन्यात झालं 42 डिग्री. आता या सगळ्यांचं जर आपण सरासरी जर काढलं तर कदाचित 38-39 काहीतरी तापमान येईल. म्हणजेच काय, आपण कन्सिडर केलं की महाराष्ट्राचं 2025च्या उन्हाळ्यात सरासरी हवामान काय राहिलेलं आहे, तर उष्ण राहिलेलं आहे उन्हाळ्याच्या दिवसात, आणि ते जवळजवळ 38 ते 39 डिग्री या आसपास राहिलेले. म्हणजेच काय, आपण तेव्हा सांगितलं महाराष्ट्राचं हवामान उन्हाळ्यासाठी. तर आता हवेची अंगे आपल्याला पाहिजे. हवेची अंगे कोणते कोणते असतात, तर तापमान, वारे, आर्द्रता ही आहेत हवेची अंगे. म्हणजेच काय, हवेचे आपलं जसं आपलं शरीर ना, आपल्या शरीरात अवयव कोणते कोणते आहेत, हात, डोकं, डोळे, पाय हे आपले अंग आहेत. तसे हवेचे अंग कोणते आहेत, तापमान, आर्द्रता, वारे ही आहेत हवेची अंगे. आता तुम्ही मला सांगा, आपण जेव्हा लहान असतो आपल्या घरामध्ये वडील पैसा कमवून आणतात किंवा ज्या मुलांना वडील नसतात त्या घरामध्ये त्यांची आई पैसा कमवून आणते. काही ठिकाणी काका पैसे कमवतात, काही ठिकाणी मामा, जे मुलं मामाकडे राहतात त्यांचा मामा पैसे कमवतो, काहींचा मोठा भाऊ पैसे कमवतो. म्हणजेच काय, आपण त्यावेळेस पैसे कमवतो का हो जेव्हा आपण लहान असतो? नाही. आपण काय करतो, त्यांच्याकडून आपण पैसे घेतो. म्हणजेच काय, जे पण आपल्या घरात कमवतंय ना त्याच्याकडे जास्त पैसा आहे, आपल्याकडे पैसा नाहीये. म्हणजेच काय, त्यांच्याकडून, त्या व्यक्तीकडून आपल्याकडे पैसा आला. हेच उदाहरण आपल्याला घ्यायचंय कशामध्ये, हवेमध्ये पण घ्यायचंय, उष्णतेमध्ये पण घ्यायचंय आणि ऊर्जा, एनर्जीमध्ये पण घ्यायचंय. कधीही लक्षात ठेवा, भूगोलामध्ये, सायन्समध्ये कधीही लक्षात ठेवा, कुठेही कधी पण जास्त कडून कमीकडे फ्लो होत असतो. मी काय म्हणतोय, कधीही जास्त कडून कमीकडे फ्लो होत असतो. मग ते हवा असू द्या, उष्णता असू द्या किंवा ऊर्जा असू द्या, ठीक आहे, कधी पण जास्त कडून कमीकडे फ्लो होतो.
जर आपल्याला हवेचा दाब जर कन्सिडर करायचा आहे, जास्त दाबाच्या हवेकडून कमी दाबाच्या हवेकडे हवा फ्लो होती. उष्णता जर कन्सिडर करायचं आहे, उष्ण प्रदेशाकडून थंड प्रदेशाकडे नेहमी उष्णता फ्लो होत असते. उलट कधीच नाही होत. ठीक आहे, उलट कधीच होत नाही. नेहमी जास्तकडून कमीकडे फ्लो होतो. आपण पैशाचं उदाहरण काय पाहिलं, आपल्या घरामध्ये जी पण व्यक्ती पैसा कमवती, म्हणजे समजा आपले पॅरेंट्स जर पैसा कमवत आहेत तर आपल्या पॅरेंट्सकडून आपल्याकडे पैसा येतो. हेच जेव्हा आपण मोठे होतो आणि आपले पॅरेंट्स रिटायर होतात त्यावेळेस आपल्याकडे पैसा येतो आणि त्यांच्याकडे पैसा कमी होऊन जातो. त्यावेळेस आपण काय करतो, मग आपण घरातले खर्च चालवतो, आपण त्यांना खर्चाला पैसे देतो, आपण त्यांच्या हॉस्पिटलचा खर्च करतो. बरोबर, म्हणजेच काय, आता आपल्याकडे जेव्हा पैसा येईल तेव्हा आपण वरती झालो आणि आपल्याकडून आता उलटा फ्लो चालू झाला. नेहमी लक्षात ठेवा, जास्तकडून कमीकडे फ्लो होत असतो. आता हवेचा दाब इथे आपण लिहिलेलं आहे. हवेचा दाब म्हणजे काय असतं मित्रांनो, तर हवेला आहे ना काहीतरी सर्टन वजन असतं. त्या वजनाचा जो दाब पृथ्वीवर पडतो किंवा त्या वजनाचा दाब म्हणजे हवेचा काहीतरी दाब पडतो त्याला म्हणतात हवेचा दाब. एवढं सरळ आणि साधं सोपं आहे. म्हणजे त्या नावातच येऊन जातं की हवेचा दाब काय आहे. हवेला वजन असतं त्याच्यामुळे दाब निर्माण होतो. मग ते पृथ्वीवर निर्माण होतो. आपण जरी बाहेर फिरत असलो तरी आपल्यावर पण हवेचा दाब निर्माण होतो. तसंच फॉर एक्झाम्पल जर एखादी वस्तू तुम्ही टेबलवर जर ठेवली तर त्या वस्तूचं वजन टेबलवर पडतं. म्हणजेच काय, त्या वस्तूचा त्या टेबलवर दाब निर्माण होतोय. म्हणजेच काय, हवेचा दाब म्हणजे काय, हवेला काहीतरी वजन आहे, त्या वजनामुळे दाब निर्माण होतो, त्यालाच म्हणतात हवेचा दाब. इकडे लक्ष द्या. आता समजा ही आहे जमीन. ठीक आहे, आताच आपण का पाहिलं, हवेचा दाब म्हणजे काय, हवेला काहीतरी वजन असतं त्याच्यामुळे दाब निर्माण होतो. समजा ही जमीन आहे, तर जी हवा असते ना मित्रांनो, ती जमिनीपासून आपण जसं आकाशात जाऊ ना तसंच लेअरमध्ये असती. म्हणजे पहिला लेअर जर समजा असेल 10 मीटरचा, ठीक आहे, म्हणजे 10 मीटरचा असेल असं काही नाही, आपण उदाहरण घेतोय. समजा दुसरा लेअर आहे 20 मीटरचा, म्हणजे असं लेअरमध्ये हवा फ्लो होत असती. आता सगळ्यात जास्त दाब कोणत्या हवेचा पडणार आहे, तर ऑब्व्हियसली याच्यामध्ये जी हवा असणार आहे याचा दाब जमिनीवर सगळ्यात जास्त पडणार आहे. त्याच्यामुळे इथं काय असणार आहे, तर हवेची घनता जास्त असणार आहे. लक्षात राहू द्या, याच्यावरती एवढा हवेचा दाब असणार आहे का, नाही. म्हणजेच काय, खालची जी लेअर आहे ना हवेची त्याच्यावर याचा पण दबाव पडला, याचा पण पडला, याच्यावरती जेवढे पण लेअर आहेत हवेचे सगळ्यांचा दबाव ह्या खालच्या याच्यात पडलेला आहे. म्हणूनच काय, जमिनीलगतची जी हवा असती ना त्याची घनता सगळ्यात जास्त असती. आणि जसजसं आपण वरती जाणार आहे ना, उंच जाणार आहे ना, तसं हवेचा दाब पण कमी होत जातो. बरोबर आहे, कारण लेअर संपत जातात. कॉमन सेन्स आहे ना. ज्यावेळेस खाली सगळ्यात खाली जे असेल त्याच्यावर जे पण लेअर आहेत त्या सगळ्यांचा दाब पडला. आता आपण ही लेअर जर कन्सिडर केली 2 नंबरची, याच्यावर फक्त ह्या 1 नंबरच्या लेअरचाच दाब पडलेला आहे. म्हणजेच काय, खालच्या लेअरमध्ये जी हवा आहे त्याच्यावर सगळ्यात जास्त दाब असतो किंवा त्या हवेचा सगळ्यात जास्त दाब पडतो किंवा तिथे दाब सर्वात जास्त असतो, हवेचा दाब. आपण आत्ताच काय पाहिलं होतं की कधी पण लक्षात ठेवा, काय, जास्तकडून कमीकडे काही पण वस्तू असू द्या त्याचा फ्लो कसा असतो, जास्तकडून कमीकडे. मग आता इथे जर हवेचा दाब जास्त आहे एवढ्या भागात आणि इकडे जर वरती इथं जर डोंगर आहे आणि इथं जर हवेचा दाब कमी, तर हवा कशी फ्लो होणार आहे, डोंगरावरून खाली येणार आहे का, नाही, खालून हवा वर जाणार आहे. हे का झालं जरा विचार करा बरं. आत्ताच आपण काय पाहिलं, जमिनीच्या जवळ हवेचा दाब सगळ्यात जास्त आहे. आता हा डोंगर क्रिएट झाला, बरोबर. ह्या डोंगरापर्यंत कदाचित 2-3 लेअर संपले असतील हवेचे, बरोबर. पण जी खालची लेअर आहे तिथं दाब सगळ्यात जास्त आहे आणि डोंगरावरची जी हवा आहे तिथं समजा 5 नंबरचं लेअर चालू झालं आहे. पण खालची जी हवा आहे किंवा खालच्या लेअरमध्ये जी हवा आहे त्याला ह्या 5च्या खालचे जे लेअर आहेत यांचा पण दाब पडलेला आहे, बरोबर. म्हणजेच काय, खाली सगळ्यात जास्त दाब क्रिएट झालेला आहे आणि वरती काय आहे, डोंगरावर हवेचा दाब कमी. म्हणून हवा कशी फ्लो होणार आहे, जास्त दाबाकडून कमी दाबाकडे हवा फ्लो होणार आहे. आत्ताच आपण काय पाहिलं, तर जमिनीलगत सर्वात जास्त दाब आहे, वरती तो दाब कमी होत जातोय. यालाच काय म्हणतात, ऊर्ध्व दाब. हवेचा ऊर्ध्व दाब इथे दिलेलं आहे बघा. ऊर्ध्व म्हणजे काय, वरच्या साईडला झालेला ऊर्ध्व दाब. म्हणजे आपण डोंगराचं उदाहरण जे पाहिलं होतं तिथे आपण काय पाहिलं, तर खालून हवा वर गेली का, कारण दाबामध्ये फरक पडला. त्याच्यामुळे जेव्हा पण तुम्ही डोंगरावर फिरायला वगैरे जाता ना, हिल स्टेशनला वगैरे, तर तिथं तुम्हाला दिसेल की हवा जास्त आलेली. किंवा आपण जेव्हा खाली खेळत असतो तेव्हा आपल्याला हवा कमी लागते. हे जेव्हा आपण टेरेसवर जातो तेव्हा आपल्याला हवा जास्त लागते. असं का होतं, कारण खाली दाब जास्त आहे, तोच वरती दाब कमी झालेला असतो. त्याच्यामुळं मोस्ट ऑफ द टाईमला
मुलं काय करतात, पतंग उडवायला कुठे जातात, टेरेसवर जातात. मुलं काय म्हणतात, टेरेसवरून हवा जास्त येते, त्याच्यामुळे इथून आपण पतंग लवकर उडू शकतो कम्पॅरेटिव्ह खालची जमीन. ठीक आहे. म्हणजेच काय, ज्यावेळेस हवेच्या दाबामध्ये डिफरन्स येतो ना, फरक येतो ना, त्यावेळेस हवा व्हायला लागती. म्हणजेच काय, हवेचं वाऱ्यामध्ये रूपांतर होतं. आलं तर आता लक्षात, हवा म्हणजे वारा नाहीये, वाहणारी हवा म्हणजे वारा. किती सोपं आहे. हवा म्हणजे वारा नाही, जी वाहती हवा आहे त्याला म्हणतात वारा. आता हवेचे अंगे आपण पाहत होतो, त्याच्यामध्ये आपण काय काय पाहिलं होतं, काय काय अंगे असतात. तर हे बघा, इथे आपण दिलेलं आहे हवेचे अंगे कोणते आहेत, वारे, तापमान आणि आर्द्रता. त्यातलं आता आपण वारे पाहिलं. आता आपण पाहूया तापमान काय असतं. आपण पाहिलं होतं काय, जमीन आहे, याच्यावर इथे समजा सूर्य आहे, याचे इकडून किरणे पडत आहेत. आता हे किरणे असे पडले तर काय होतं, जमीन आहे ना ती सगळ्यात आधी तापती. ठीक आहे. आता जमीन तापली, आता जमिनीच्या जवळ आहे ना जी हवा आहे, हे बघा इथे आहे ना जमिनीच्या जवळ जी हवा असते ना, पहिला लेअर हवेचा खालून, तो लेअर आधी तापतो. त्याच्यानंतर तिथून पुढे तापतो 2 नंबरचा लेअर. त्याच्यानंतर तिथून पुढे तापणारे काय, 3 नंबरचा लेअर. ठीक आहे. हे असे ना लेअर्स असे तापत जातात. सगळ्यात आधी कोणता लेअर तापलाय, जमिनीच्या जवळचा. हे बघा इथला लेअर तापलाय सगळ्यात आधी. त्याच्यानंतर 2, 3, 4. म्हणजेच काय, याच्यावरून आपल्याला काय कळतं, जमिनीपासून किंवा समुद्र सपाटीपासून आपण जसं जसं वरती जाणार आहे, जमिनीपासून आपण जसं वर जाणार आहे किंवा समुद्र सपाटीपासून जसं वर जाणार आहे, हवा काय होत जाती, थंड होत जाती. कॉमन सेन्स आहे. जमिनीच्या जवळ सूर्यकिरण पडतात, जमीन आधी तापती, जमीन तापली की तिच्या आसपासची हवा तापती, मग त्याच्यानंतर त्याच्यावरचा लेअर तापतो, त्याच्यानंतर त्याच्यावरचा लेअर तापतो. म्हणजेच काय, इथं जास्त गरम झालं, इथे त्याच्यापेक्षा थोडं कमी झालं, इथे त्याच्यापेक्षा थोडं, आणि एकदम वर गेल्यावर एकदमच थंड वाटणार आहे आपल्याला, कारण तिथली हवा तापलेलीच नाही. बरोबर ना. म्हणजेच काय, जे हिल स्टेशन असतात, जे थंड हवेचे ठिकाणं असतात, हे नेहमी डोंगरावर असतात. महाबळेश्वरला तुम्ही गेलेले असाल, माथेरानला तुम्ही गेलेले असाल, बरोबर, लोणावळा, खंडाळा, हे समुद्र सपाटीपासून उंच आहेत. समुद्र सपाटी म्हणजे एकदमच रेफरन्स पॉईंट आपण पकडलेला असतो जमिनीचा. ते जसजसं आपण वर जाणार आहे ना, तसतसं हवा थंड होत जाती. ती का होती, कारण तापमान, जे हवेचं तापमान आहे हे जमिनीजवळ जास्त असतं. का जास्त असतं, कारण जेव्हा सूर्याची किरण पडतात तेव्हा आधी जमीन तापती, जमीन तापली की तिच्या आसपासची हवा तापती, आणि मग ते लेअरने असं वर तापत जातं. ठीक आहे. मग हेच आहे ना सेम विषुववृत्ताच्या वेळेस पण होतं. आता ही आपली पृथ्वी, पहिले 2 चॅप्टर पाहिले नसतील तर तुम्हाला रिक्वेस्ट करतोय परत पाहून घ्या, कारण नाहीतर हे आता हा पॉईंट तुम्हाला अजिबातच नाही कळणार. हे बघा, हे आहे विषुववृत्त, बरोबर, ही पृथ्वी, हे विषुववृत्त आहे. इकडे आहे उत्तर ध्रुव, खाली आहे दक्षिण ध्रुव. आता आपण पाहिलेलं आहे, वरती गेलेलं आहे कर्कवृत्त, खाली आहे मकरवृत्त. आपल्याला माहिती आहे हे कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत आहे ना सूर्यकिरण वर्षातून 2 वेळा लंबरूप पडतात. हे आपण पाहिलेलं होतं पहिल्या 2 चॅप्टरमध्ये. आता हा जो पार्ट आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला माहिती इथे परपेंडिक्युलर किरण पडणार आहे. म्हणजे परपेंडिक्युलर म्हणजे काय असतं, 90 डिग्री. म्हणजे कधीतरी इथं सूर्य डायरेक्ट असं डोक्यावरच येतो, बरोबर. त्याच्यामुळे आपण पाहिलं होतं की महाराष्ट्रामध्ये वर्षातून काही दिवस असे येतात की जिथे जी सावली ना ती बरोबर आपल्या पायाच्या खाली असती. पण दिल्लीला ही कंडिशन होणार आहे का, अजिबात नाही होणार. काश्मीरला ही कंडिशन होणार आहे का, अजिबात नाही होणार. तिकडे नेहमी आपण कुठेतरी दुसरीकडेच असणार आहे, सूर्य नेहमी आपल्या साईडनीच जाणार आहे, बरोबर. तो आपल्या डोक्यावर कधीच येणार नाही दिल्लीला. तो का नाही येणार, कारण दिल्ली हे कर्कवृत्ताच्या वरती आहे, आणि आपल्याला माहिती सूर्य कर्कवृत्त ते मकरवृत्त या दरम्यानच लंबरूप किरणे सोडत असतो. म्हणजेच काय, तापमान जे आपण पाहिलं ना की जमिनीजवळ जास्त गरम आहे आणि जसं वर जाऊ तसं थंड होत जातं, सेम इथं पण घडणार आहे. विषुववृत्ताजवळ गरम वातावरण आहे, इथे तापमान जास्त आहे. जसं इकडे वरती जाणार तसं तसं तिथे थंड होत जाणार आहे दोन्ही साईडला, आणि जेव्हा खाली येणार तेव्हा पण थंड होत जाणार आहे. कारण सूर्याची किरणच जर तिथं लंबरूप पडत नाही आहेत तर काय होणार आहे, इथे तापमानामध्ये डिफरन्स येणार आहे. त्याच्यामुळे आपल्याला माहिती वरती काय आर्टिक, खाली काय अंटार्क्टिक, दोन्हीकडे बर्फ आहे, बरोबर. आता हवेचा आपल्याला तिसरा अंग पाहायचं आहे, ते म्हणजे आर्द्रता. ठीक आहे. पहिलं आपण वारे, दुसरं पाहिले तापमान, आता पाहायचं आहे आपल्याला आर्द्रता. आर्द्रता म्हणजेच काय, तर मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं होतं ना की वातावरणामध्ये बाष्प असतं. ते ज्या हवेत बाष्प जास्त असते ना ती हवा दमट असते. आपण मुंबईचं उदाहरण पाहिलं होतं.
वातावरणातली जी दमटपणा आहे ना त्यालाच म्हणतात आर्द्रता. म्हणजे जास्त याच्यात डोकंच नाही लावायचं. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच मी तुम्हाला सांगितलं होतं की वातावरणात बाष्प असते किंवा हवेमध्ये बाष्प असतं, वाफ असते. तर ज्या हवेमध्ये जास्त बाष्प आहे किंवा जास्त वाफ आहे ती हवा दमट होऊन जाते. आपण मुंबईचं उदाहरण पाहिलं होतं. तर ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा दमट असते. वातावरणातील दमटपणास आर्द्रता असे म्हणतात. हे बघा, दमटपणास, वातावरणातील जे दमटपणा आहे त्यालाच आर्द्रता म्हणतात. आणि याच्या पुढचा पॉईंट एकदम इम्पॉर्टंट आहे की वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण हे तापमानावर अवलंबून असते. तापमान सगळ्यात जास्त कुठं असणार आहे? समुद्र सपाटीच्या लेवलला. का? कारण तिथं सूर्यकिरण पडतात, मग तिथली हवा गरम होती. हळूहळू वरची हवा थंड होत, म्हणजे हळूहळू पुढची हवा गरम होत जाते. सगळ्यात जास्त गरम हवा कुठं आहे? समुद्राच्या किनारी किंवा समुद्र सपाटीला सगळ्यात जास्त गरम हवा आहे. त्याच्यामुळे तिथं तापमान पण काय असणार आहे? जास्त असणार आहे. आपल्याला माहिती, कोकणामध्ये गेल्यावर आपल्याला असं दमट वातावरण फील होतं. का? कारण तिथं तापमान जास्त आहे. तापमान जास्त असलं की त्या हवेमध्ये जास्त बाष्प साठवू शकते ती हवा. वाऱ्याच्या पॉईंटमध्ये आपण पाहिलेलं होतं, जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाकडे हवा क्षितिज समांतर दिशेने वाहू लागते. क्षितिज समांतर म्हणजे काय? जमिनीच्या दिशेने, म्हणजे जमिनीच्या वर पॅरलली ती हवा वाहू लागते. त्याला काय म्हणतात? वारा. बरोबर ना? म्हणजे आपण काय पाहिलेलं होतं, जिथं जास्त आहे जिथं कमी, त्याच्याकडून जास्तकडून कमीकडे काही असू दे, ते जास्तकडून कमीकडेच वाहणार आहे. मग तुम्ही पाणी फेका, जिकडं चढ जास्त आहे तिकडून कमी चढाच्या इकडं म्हणजे उताराकडंच ते पाणी वाहत जाणार आहे. सेम हवेचं पण आहे. जिथं जास्त दाबाची हवा आहे तिथून कमी दाबाच्या हवेकडे ती हवा वाहू लागते. हवेचा दाब जिथं जास्त आहे तिथून जिथं हवेचा दाब कमी तिकडं हवा वाहू लागते. म्हणजेच काय? त्याला आता त्याचं रूपांतर कशात झालं आहे? तर वाऱ्यात रूपांतर झालेलं आहे. आता कमी व जास्त दाबाची जी हवा आहे याच्यातला फरक जेवढा जास्त ना, म्हणजे जास्त दाबाची हवा आणि कमी दाबाची हवा याच्यात फरक जेवढा जास्त तेवढा वाऱ्याचा स्पीड जास्त. त्याच्यामुळं कधी कधी एखाद्या ठिकाणी आपल्याला शेतात वगैरे गेल्यावर बघा एकदमच प्रचंड हवा सुटती किंवा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये प्रचंड हवा सुटती. ते याच्यातच होतं. कारण हवेचा दाब कमी जास्त झाला की तो फरक जेवढा जास्त वाढणार तेवढा स्पीडमध्ये वारा वाढणार. याच्यानंतरचा पुढचा पॉईंट पाहायचा आपल्याला, तो म्हणजे वृष्टी. वृष्टी म्हणजे सिंपल काय? पाऊस. हवेतील बाष्पाचे पाणी व हिम यांत होणारे रूपांतरण व ते पुन्हा पृथ्वीवर येणे यास वृष्टी असे म्हणतात. सिंपल आहे. हवेमध्ये बाष्प असतं हे आपण पाहिले, म्हणजेच काय? हवेमध्ये वाफ असते. हे जे बाष्पाचं जे पाणी म्हणजे जे बाष्प आहे त्याचं पाण्यात किंवा हिम म्हणजे काय? बर्फ. तर याच्यामध्ये जे रूपांतर होतं हवेतील बाष्पाचं पाण्यात होणारं किंवा बर्फात होणारं जे रूपांतरण आहे त्यालाच काय म्हणतात? वृष्टी. आता ते हवेतील जर बाष्प आहे म्हणजेच काय? ढग आपण जे पाहतो, ढग म्हणजे काय? एक प्रकारे बाष्पच आहे ना. म्हणजे ते ढग म्हणजे हवा आहे पण ते आपल्याला काळे दिसतात. का? कारण तेवढं जास्त बाष्प त्याच्यात साठलेलं आहे. मग ते एका कपॅसिटीनंतर जर एक्स्ट्रा जेव्हा होतं तेव्हा काय होऊन जातं? त्यातलं ते वाफेचं रूपांतर होतं पाण्यात आणि ते पृथ्वीवर परत येऊन जातं. यालाच काय म्हणतात? वृष्टी. म्हणजेच काय? हवेतील बाष्पाचे म्हणजे हवेमध्ये जी बाष्प आहे याचं पाण्यात किंवा हिमात, काश्मीर साईडला जर गेले तर हिम पडतो तिथे, बरोबर? आपण म्हणतो ती हिमवृष्टी चालू आहे. म्हणजेच काय? तिथं बर्फ पडतोय किंवा आपल्याकडे गारा पडतात. म्हणजेच काय? हवेतील बाष्पाचे हिमात किंवा पाण्यात होणारे रूपांतरण आणि ते पुन्हा पृथ्वीवर येणे. ठीक आहे? पाण्याच्या रूपात किंवा हिमाच्या रूपात पुन्हा पृथ्वीवर येणे यास म्हणतात वृष्टी. पाऊस, हिम, गारा जे आत्ताच आपण पाहिलं, पाऊस, हिम, गारा ही वृष्टीची रूपे आहेत. आता हा पण पॉईंट पाहिलेला होता, हवा कशी आहे हे आपण एका स्पेसिफिक वेळेनुसार सांगतो. तर हवामान ही दीर्घकालीन परिस्थितीनुसार म्हणजे 3 महिने 4 महिने याच्यानुसार सांगता येतं. हवेमध्ये जर बदल जर झाला, उदाहरणार्थ आपण कारमधून जर उतरलो, कारमध्ये AC चालू होता पण कारमध्ये उतरलो आता AC बंद आहे तर आपल्याला गरम व्हायला लागलं. म्हणजेच काय? हवेमध्ये झालेला चेंज आपल्याला इन्स्टंट कळतो. हेच हवामानात चेंज झालेला आपल्याला इन्स्टंट कळतो का? तर नाही कळत. म्हणजे कळतो तो, म्हणजे उन्हाळ्यापासून जर पावसाळा स्टार्ट झाला तर आपल्याला कळतं की आता पावसाळा स्टार्ट झालाय. पण ते वारे खूप आधी आलेले असतात. ते उन्हाळ्यातच पावसाळ्याचे वारे आलेले असतात आपल्याकडं. ते आपल्याला जाणवत नाही. ते खूप हळूहळू ते चेंज होतात. ते आपल्याला सहज नाही जाणवत. पण हवेमध्ये जे चेंज होणारे असतात ते इन्स्टंट कळतात की आता थंड वाटत होतं अचानक गरम व्हायला लागलं. हे इन्स्टंट कळतात. हवेतले बदल आपल्याला इन्स्टंट समजतात. अक्षवृत्तीय स्थान, समुद्र सपाटीपासूनची उंची, समुद्र सान्निध्य, सागरी प्रवाह हे घटक हवामानावर परिणाम करतात. जे आपण पाहिलं होतं की अक्षवृत्तीय स्थान म्हणजे विषुववृत्ताजवळ आहे आपण की कर्कवृत्ताजवळ आहे की डायरेक्ट ध्रुवावर आहे, हे आपण अक्षवृत्त म्हणजे कोणत्या अक्षवृत्तावर आहे त्यानुसार तिथली हवा ठरत असते. समुद्र सपाटीपासूनची उंची आत्ताच आपण पाहिलं होतं
त्यानंतर समुद्र सान्निध्य, ते पण आपण पाहिलं की समुद्रात जवळ असेल तर दमट फील होतं, जसजसं समुद्रापासून आपण लांब जाणार आहे कोरडं हवामान आपल्याला जाणवणार आहे. आणि सागरी प्रवाह, हे घटक हवामानावर परिणाम करणारे असतात. सागरी प्रवाह काय हे आपल्याला पुढच्या काही चॅप्टरमध्ये समजणार आहे. याशिवाय पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार, स्थानिक वारे इत्यादी घटकांचा देखील त्या त्या प्रदेशातील हवामानावर परिणाम होत असतो, हे लक्षात राहू द्या. काय काय आहे? पर्वतरांगा, जमिनीचा प्रकार आणि स्थानिक वारे. स्थानिक वारे काय हे पण आपल्या पुढच्या काही चॅप्टरमध्ये आपल्याला कळून जाणार आहे. पर्वतरांगा जे आपण पाहिलं की जास्त दाब कमी दाब, परत तेच आहे इथं. आणि जमिनीचा प्रकार, कुठं खोलगट जमीन आहे, कुठे संथ जमीन आहे, प्लेन जमीन आहे, कुठे खडकाळ जमीन आहे, त्याचा पण दाबावर परिणाम होतो आणि त्यानुसार वाऱ्यांमध्ये फरक पडतो आणि म्हणून ओव्हरऑल हवामानात चेंज होऊन जातं. परत एकदा डेफिनेशन पाहून घ्या. हवा म्हणजे काय आहे? एखाद्या विशिष्ट ठिकाणची तत्कालीन किंवा अल्पकालीन वातावरणाची स्थिती. आणि हवामान म्हणजे काय आहे? एखाद्या प्रदेशातील हवेची दीर्घकालीन सरासरी स्थिती. हे पॉईंट इथे लक्षात घ्या. एखाद्या ठिकाणच्या हवेमध्ये सतत बदल होत असतो, परंतु त्या ठिकाणच्या हवामानात सहसा फरक पडत नाही, जे आपण पाहिलेलं आहे. हवामान सर्व ठिकाणी सारखे नसते. आपल्या भारतात सुद्धा कुठे शीत, कुठे उष्ण, कुठे दमट, तर कुठे कोरडे हवामान आढळते. सेम महाराष्ट्रात पण आहे. कुठं थंड, महाबळेश्वरला गेले तर थंड वाटेल, कोकणात गेले तर दमट आहे, सेंट्रल महाराष्ट्रामध्ये जर आले तर कोरडं हवामान आहे. ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी हवामान हे सारखं नसतं, तिथे आपल्याला फरक जाणवतो. हवामानाचा परिणाम संपूर्ण सजीव सृष्टीवर विविध प्रकारे होत असतो. आपल्याला माहितीच आहे, विषुववृत्ताजवळचे जर तुम्ही झाडे जर पाहिले ना तर ते पूर्णपणे वेगळेच असणार. हे जेव्हा आपण वरती जातो आर्टिक साईडला, तिकडचे जे आढळणारे झाडे ते पूर्णपणे वेगळे असतात. म्हणजे अक्षवृत्ताचं चेंज झालं की म्हणजे तिथलं पूर्ण सजीव सृष्टी चेंज होऊन जाते. किंवा प्राणी पक्षी पण आपल्याकडे जे भारतात जे आढळतात सेम तसे युरोपमध्ये आपल्याला आढळतात का? तर नाही आढळत. पेंग्विन आपल्याकडे नाही आढळत, पण ते अंटार्क्टिकावर आढळतात. बरोबर. वाघसे आपल्याकडे पण ते अंटार्क्टिकावर नाही आहेत. याचाच अर्थ काय आहे? तर सजीव सृष्टीवर हवामानाचा परिणाम होत असतो. म्हणजे जिथलं जसं हवामान तिथली तशी सजीव सृष्टी. बहुतेक वेळा काय होतं, तर सजीव सृष्टीला जे पोषक हवामान आहे ना, तिथेच सजीव सृष्टी जास्तपणे फुललेली आपल्याला आढळून येते. म्हणजेच काय, युरोपमध्ये ना सजीव सृष्टीचा खूप लेट विकास झाला. तोच विषुववृत्ताजवळ म्हणजे आफ्रिकेत, भारतात हे खूप लवकर इथे सजीवसृष्टी निर्माण झाली होती. का? कारण इथं पोषक वातावरण सजीवांना अवेलेबल होतं, कारण इथलं हवामान त्या पद्धतीचं होतं. आणि त्याच्यासोबतच काय चेंज होणार आहे? खाण्याचे हॅबिट चेंज होणार आहे, आहार, निवारा या गोष्टी पण चेंज होणार आहे. युरोपमध्ये जर तुम्ही गेले किंवा रशियात तुम्ही जर गेले ना तर तिथे वाईन किंवा दारू हे डेली जीवनाचा भाग आहे. तसं आपल्याकडे जास्त दारू चालती का? तर नाही चालत. का? कारण आपल्याकडे हवामान कसं आहे? उष्ण आहे. म्हणजेच काय, इथं उष्णमध्ये जर तुम्ही जास्त दारू प्याल, रोजच जर दारू प्याल तर तेवढी तुमची जास्त वाट लागणार आहे. परंतु युरोपमध्ये जर तुम्ही वाईन वगैरे जर घेतली नाही तर कदाचित तेव्हा तुम्हाला त्रास होणार. तिथं कदाचित घेणं तुम्हाला भाग पडू शकतं, कारण बाहेरचं हवामानच एवढं थंड आहे की त्यांना वाईन घेण्याशिवाय पर्याय नसतो. म्हणजे हे काय झालं, आता आहारामध्ये का फरक पडला? कारण हवामान चेंज झालं, तर त्यामुळे आहारामध्ये फरक पडला. तर हा आपला 4th चॅप्टर होता. चॅप्टरमध्ये जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि खाली एखादी कमेंट पण नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.